जंतर मंतर इथल्या आंदोलनाच्या संदर्भात सरकारसोबत एक महत्त्वपूर्ण बैठक झाली। सीजेपीचं शिष्टमंडळ आज केंद्र सरकारशी चर्चेसाठी गेलं होतं। कॉकरोच जनता पार्टीच्या मागण्या नेमक्या काय आहेत, पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यावर अभिजित दिपकेंचं मत काय, या सगळ्या संदर्भात स्वतः सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपकेंशी चर्चा केली आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी। कशा पद्धतीने हे सगळं आंदोलन तू स्वतः पाहतोयस? आज महत्त्वपूर्ण दिवस तुमच्या या संपूर्ण आंदोलनाचा आज ठरणार आहे। कशी चर्चा आता अपेक्षित होती? आणि आमचे जे डिमांड्स आहे, आज आमचं डेलिगेशन परत भेटायला चाललं आहे आणि आम्ही क्लिअरली म्हणलो होतो की याच्यानंतर आम्ही मंत्र्यांच्या कुठल्याही घरी किंवा ऑफिसमध्ये जाणार नाहीये। जर मीटिंग करायची असेल तर जंतर मंतरवर करावं लागेल किंवा एखाद्या न्यूट्रल व्हेन्यूवर करावं लागेल आणि त्यावेळेस आम्ही ठाम राहून आज एका न्यूट्रल व्हेन्यूवर मीटिंग होणार आहे। तर तुमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर कशा पद्धतीची भूमिका तुमची असणार आहे? कारण अनेक जण तुझ्यासाठी अगदी काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत सगळे आले। हे आंदोलन जे आहे ते देशभर वाढलेले आहे आणि आता हे आंदोलन फक्त सोनम वांगचूक किंवा अभिजित दिपकेपुरतं लिमिटेड नाही झालेलं आहे, युवकांचं आंदोलन झालेलं देशभरच्या। तर युवकांचं एकच म्हणणं आहे, जोपर्यंत धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा होत नाही तोपर्यंत आंदोलन मागं घ्यायचं नाही आणि तोपर्यंत आम्ही आंदोलन मागं घेणार आहे। सोनम वांगचूक यांनी काल आपलं उपोषण सोडलेलं आहे, जसं तू त्यांना देखील विनंती केली होती सोडा म्हणून, त्यानंतर त्यांनी सोडलेलंच आहे। जी चर्चा त्यांच्यामध्ये काय झाली होती, नड्डा साहेब असू किंवा आणखीन कोणी व्यक्ती त्यांच्यासोबत गेल्या होत्या, त्यांची चर्चा तुमच्यापर्यंत माहिती होती का? कसं सगळं? आमच्यापर्यंत काही सरकारने काही कम्युनिकेशन नाही होऊन दिलं, त्याला एका प्रकारे किडनॅप करून ठेवतो त्यांना, त्यामुळे आमच्यापर्यंत काही चर्चा झाली नव्हती। कसं बघतात या चर्चा? कारण उपोषणच मागे घेतील हे देखील माहिती नाही, आमची इच्छा होती उपोषण मागं घ्यावं, कारण की त्यांची लाईफ खूप जास्त इम्पॉर्टंट होती आणि आम्ही त्यांना आधीपासूनच म्हणत होतो, सर तुम्ही उपोषण मागं घ्या, आम्ही आमचं आंदोलन चालू ठेवू आणि तुमचं जे उपोषण त्याला आम्ही वाया जाऊ देणार आहे। तर नरेंद्र मोदींनी काल व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर लगेचच तुझं ट्विट आम्ही पाहिलेलं आहे। ते ट्विट नेमकं काय आहे आणि पुढे देखील अनेक प्रश्न मी कुठलं नक्की ट्विट त्यानंतर केलं होतं, दरवाजा स्ट्रिक्ट ऍक्शन घेणार। काय स्ट्रिक्ट ऍक्शन घेणार तुम्ही? जर तुम्ही जो मंत्री आहे त्याचा राजीनामा घेणार नाही, खालच्या एक दोन अधिकाऱ्यांना फायर सस्पेंड करून काय अर्थ आहे? सो ते म्हणजे जोपर्यंत धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा होत नाही तोपर्यंत कुठलंच ऍक्शन स्ट्रिक्ट आहे असं आम्ही मान्य करणार। खरं तर नरेंद्र मोदी यांनी आज ज्या पद्धतीनं सांगितलेलं की आपण याची गंभीरपणे दखल घेतलेली, मग अर्थात या आंदोलनाची दखल त्यांनी घेतलेली आहे, मात्र ही दखल उद्या संसदेमध्ये त्या पद्धतीनं दिसेल असं वाटते का? आणि तुमची विशेष करून काय मागणी आहे? पण या सगळ्या मागणी व्यतिरिक्त अजून काही मागण्या देखील आहेत? आमची मागणी क्लिअर होती, धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा झाला पाहिजे, ज्या मुलांनी आत्महत्या केली त्यांच्या परिवाराला कंपन्सेशन भेटलं पाहिजे आणि 20 जुलैनंतर ज्या पोलीसवाल्यांनी मुलांची डोकं ते फोडली आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। कॅमेरामॅन विजय देशमुखसह मी शेखर पाटील, पुढारी न्यूज, नवी दिल्ली। दरम्यान या सगळ्यात मराठी तरुणांचा सहभाग आणि प्रतिसाद हा फार महत्त्वाचा आहे। जंतर मंतरच्या आंदोलनात मराठी तरुणांनी दाखवलेली एकी, तो संघर्ष आणि या सगळ्यात देशभराच्या तरुणांना मराठी तरुणांनी दिलेली साथ, हे देखील आज राष्ट्रानं अधोरेखित करण्यासारखा मुद्दा आहे। नेमकं याच मुद्द्यावर या सगळ्या तरुणांशी आम्ही संवाद साधला आहे। 20 दिवस सोनम वांगचूक यांनी उपोषण केलं होतं, मात्र त्यांनी आता माघारी घेतलंय। दुसरीकडे गोष्ट म्हणजे सरकारनं चर्चेचे दरवाजे उघडलेले आहेत। आज चर्चा देखील यावरती होणार आहे। राजीनाम्यासंदर्भातली जी मागणी ती आता पूर्ण चर्चा आताही मला वाटते ही पोकळ चर्चा आहे, चर्चेचा काही याचा मुद्दा नाही। त्या दिवशी पण तुम्ही बघितलं 4-5 तास त्यांना प्रवक्त्यांना ठेवलेलं, तिथं अरेस्ट करून म्हणजे डिटेन करून ठेवलेलं होतं आणि त्याच्यानंतर त्यांना सोडलं आणि त्यानंतर पण काही त्यांचा म्हणजे काही सपोर्ट नाही, काही नाही, म्हणजे फक्त एक दाखवायचं, त्यांना एक फोटो पाहिजे होता, फोटो दिला त्यांनी की बाबा हा आम्ही एक चर्चा केलेली आहे, बाकी सगळं पोकळ आहे, काहीही अर्थ नाही त्या चर्चेला। आणि मला असं नाही वाटत यांची, मला वाटते काय विषय माहितीये का, की ह्यांच्या मनात नाही की आपण इस्तिफा किंवा राजीनामा द्यावा, कारण जर द्यायचा असता तर त्यांनी कधीच दिला असता। आणि चर्चा आता करायचा काय, 1.5 महिना झाला इथं पोरं येऊन थांबल्यात, तिथं किती दिवस सोनम वांगचूक सरांना मला वाटते 26 दिवस झालं उपोषण आहे त्यांचं, काय खाल्लेलं नाही, आणि आत्ताही चर्चा करायला आल्यात, यांच्या बाप्पाने ठेवलेलं काय असं आत्ता चर्चा करायची? चर्चा न करता राजीनामा द्यावा, कारण की आमची मागणी फक्त एज्युकेशन मिनिस्टर जो आहे त्याने आज जर का राजीनामा दिला तर आजच आमचं आंदोलन संपू शकतं। आमची मागणी फक्त एकच आहे की आज पेपर फुटतायत, पेपर फुटला तर आम्हाला डबल एक्झाम द्यावं लागतात, जसेच आपल्याकडं आमदार आणि खासदार फुटतात, तर त्यांनी पण राजीनामा देऊन डबल इलेक्शन करायला पाहिजे ना। आम्हाला तुम्ही डबल एक्झाम द्यायला लावतात ना, तर तुम्ही पण डबल एक्झाम द्या ना। पेपर फुटीची त्यांना किंमत कळू द्या असं म्हणायचं। हा, त्यांना पण कळली पाहिजे ना, जर का आम्ही डबल अभ्यास करणार मुलं
डबल तेच 3-1 वर्ष वाया घालणार, 1-1 रुपया जमा करून बिचारे फीस जमा करतात. गरिबाची मुलं असतात, श्रीमंताची पण असतात, पण त्यांचा वेळ आणि टाइम वाया जातो. तो कोण देणार आम्हाला? जवळपास 30 लाख 35 लाख शिक्षक होण्यासाठी एवढी बोली लावली जाते आणि मग शिक्षक हे केलं जातं. इव्हन असिस्टंट प्रोफेसर बनण्यासाठी, सिनियर लेक्चर बनण्यासाठी सुद्धा नेट शेट परीक्षा पास होऊन सुद्धा, PhD क्वालिफाईड होऊन सुद्धा 80 लाख, 1 कोटी 20 लाख हे लातूर नांदेडचं डोनेशन आहे. काय प्रकार आहे? किंवा नीट पेपर लीक होणं सुद्धा, नीट पेपर लीक होणं ही तर गोष्ट महत्वाची आहेच. पण मेडिकल ज्यावेळेस डोनेशन देण्याची पद्धत येते, मेडिकल कॉलेजला डोनेशन 1 कोटी डोनेशन दिलं जातं. मग डोनेशन देऊन जे मुलं डॉक्टर होणार आहेत, मग ते या देशातल्या लोकांच्या आरोग्याशी खेळणं नव्हे का? जपानमध्ये कावासाकी म्हणून ही आहे, त्या कावासाकी पासून फुकुशिमा एक शहर आहे, त्या शहरातून तब्बल 2 वर्षे एक रेल्वे जायची आणि एका रेल्वेमधनं फक्त एक प्रवासी जात होता. ती म्हणजे एक मुलगी होती. त्या मुलीचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी जवळपास 450 किलोमीटर रोज एका रेल्वेचा प्रवास जपान सरकार घ्यायचं, म्हणजे ते सरकार किती जागरूक त्यांच्या शिक्षण पद्धतीबद्दल असायचं. मग ते म्हणून ते राष्ट्राची प्रगती झालेलं आहे. आणि आपल्या राष्ट्राची प्रगती होण्याचं आमचे जे शिक्षण आज जे देशातले हे जे आंदोलन आहे, हायली क्वालिफाईड इथे युवा येऊन थांबलेला आहे. ही अस्वस्थता नेमकी कशाची आहे, या सगळ्या प्रश्नाचं उत्तर बदल आहे. आणि हा बदल एका व्यक्तीच्या राजीनाम्यापर्यंत येऊन पोहोचला आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आंदोलक आजही ठाम आहेत. इतर 2 मागण्या मान्य झाल्या असल्या तरी तिसरी मागणी हीच या सगळ्या अस्वस्थतेमागची गोम आहे. काय नेमक्या भावना, याबद्दल ही मतं. अनेक दिवसांच्या आंदोलनानंतर आता भारत सरकारनं याच नीट परीक्षेसंदर्भातल्या ज्या पेपर फुटीनंतरचं आंदोलन सुरू झालेलं आहे, याच संदर्भातलं चर्चेचे दरवाजे आता उघडलेले आहेत. आणि आज एक महत्वपूर्ण चर्चा जी आहे ती या संदर्भात होणार आहे. मात्र एकीकडे ही चर्चा होत असताना या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की आम्हाला चर्चा कशाला हवी, आम्ही ज्या मागणीसाठी इथं बसलेलो आहे ती मागणी त्या ठिकाणी पूर्ण करा. उन्होंने स्टूडेंट के ऊपर लाठीचार्ज करने में लेट नहीं करा. एंड जब सिर्फ एक बंदे का रिजाइन करवाना है उसके लिए उन्हें इतना टाइम चाहिए. उन्होंने कल आके भी वीडियो डाल दिया. 20 जुलाई को लाखों बच्चे आए थे, यूथ आया था, तब उन्होंने कोई डिसीजन नहीं लिया. आई डोंट नो व्हाट इज ही थिंकिंग. एक इंसान जो सिर्फ एक शिक्षा मिनिस्टर एजुकेशन मिनिस्टर है, आप उसको इतनी इंपॉर्टेंस दे रहे हो ओवर दोस्त जो प्रोटेस्ट कर रहे हैं. 20 स्टूडेंट्स ने सुसाइड कमिट करी है. आपको उनकी लाइफ से कोई लेना देना नहीं है, आपको उनके पेरेंट्स के इमोशन से कोई लेना देना नहीं है. ऑल यू आर केयरिंग अबाउट अ पर्सन हु इज सिटिंग एंड वी आर पेइंग हिम. उसकी उनकी सैलरी, लाइक दे आर ऑल्सो एम्प्लॉय, गवर्नमेंट के एम्प्लॉय हैं वो लोग. उनका काम है हमारे लिए काम करना. दे आर नॉट डूइंग एनीथिंग एक्स्ट्रा. हम जैसे अपनी जॉब करते हैं, हमें सैलरी मिलती है, दे आर डूइंग द सेम थिंग. आई डोंट नो, दे आर पब्लिक सर्वेंट. एक इंसान का रिजाइन इतना मुश्किल है मोदी जी के लिए अप्रूव करवाना कि पूरा देश इकट्ठा हो गया and he is still not able to do that. So I don't know what to say. क्या लगता है आपको इस चर्चा में क्या बाहर निकल के आएगा? और ये सब आंदोलन पिछले कई दिनों से चल रहा है, ये सब यहीं पर आज रुकेगा, ऐसे कुछ खबर आएगी ऐसे लगता है? सर ऐसा नहीं होगा. अगर वो रोकने की तैयारी करेंगे सर, हम और आगे आएंगे और अहिंसा के बाद तरीके से. अच्छी खबर ये बढ़ेगा, बहुत आगे बढ़ेगा. अभी ये आंदोलन अभी रुकेगा नहीं, ये रैली रुकेगी नहीं, लोग जुड़ते जाएंगे. मैं खुद यहाँ पे वर्धा से आया हूँ, आज सेवाग्राम से ट्रेन पकड़ के आया हूँ. मैं महाराष्ट्रातून आले. हो महाराष्ट्रातनं आलोय मी. कशा पद्धतीने तुला आता हे सगळे वाटते पुढे जाऊन हे सगळे आंदोलनाने जर याला वाईट वळण दिल्या नाही गेलं मोदी सरकारकडनं तर हे आंदोलन भरपूर पुढे जाईल. पण मला गॅरंटी आहे मोदी सरकारकडनं याला वाईट वळण देण्यात येणार आहे, भरपूर वाईट वळण देण्यात येणार आहे. म्हणजे इथल्या लोकांना अँटी नॅशनल अर्बन नक्सल हे सगळं ठरवण्यात येणार आहे याच्या पुढे. पण तरी हे लोक इथून हलणार नाही. हा गांधींचा देश आहे, हा सत्याच्या मार्गावर चालणारा देश आहे. आता देखील ही चर्चा आणि हे सगळं कशासाठी पाहिजे असं अनेक विद्यार्थ्यांशी मी मगाचपासून बोलतोय. तर चर्चा आम्हाला कशी, आमची एकच मागणी आहे की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा द्या, दुसरं आम्हाला काय नको. सुरुवात आहे तिथून सुरुवात पाहिजे आम्हाला. तिथून बघूया देश कुठे जातो, तिथून बघूया शिक्षा प्रणाली कशी बदलते, सिस्टम कैसा बदलता है, वहां से हम देखेंगे. धर्मेंद्र प्रधान का पहले हमें इस्तीफा चाहिए. इन बच्चों को लाठी मारी जा रही थी, डंडों के अंदर कील गड़ी हुई थी, वर्दी बगैर पुलिस के वर्दी पहन के लोग आए हुए थे.
इन बच्चों को अत्याचार किया गया है और ये भाग भाग के मंदिर में बैठे। मंदिर वालों ने भी नहीं बढ़ने दिया, गुरुद्वारा वालों ने शरण दी है इनको। ये सरकार हमारी है क्या? ये सरकार बीजेपी की और आरएसएस की है। अगर ये इनको नौकरी देते, ये निजीकरण क्यों करते? कॅमेरामन सुरेश सावंत, मी शेखर पाटील, पुढारी न्यूज, जंतर मंतर, नवी दिल्ली. ही लढाई वर्तमानानं केलेल्या भूतकाळातल्या चुकांची आणि त्यासाठी एक भविष्य आलंय. कोण आहे भविष्य? पहा. जंतर मंतरवर एक तरुणी दाखल झालेली आहे, जी आलेली आहे पूर्णपणे एका वधूच्या वेशामध्ये. सुरुवातीला मी तिचं ड्रेसिंग खरं तर दाखवतो. ही पूर्णपणे म्हणजे नवीन नवरी जशी नटलेली असते त्याप्रमाणे उत्तर भारतातली ही खरं तर स्टाईल आहे. नाकात नथ आहे, डोक्यावर तिच्या बिंदी आहे आणि तिनं बोर्ड घेतलेला आहे. मी पहिल्यांदा तिला आधी आपका नाम क्या है और कहाँ से आई? दिव्या, इंदिरापुरम से आई हूँ मैं. क्योंकि मेरी मांगे पूरी नहीं हो रही थी तो मुझे ऐसे ही जोड़े में आना पड़ा कि मेरी मांगे पूरी करो. क्या मांगे है आपकी? मांगे ये है क्योंकि एजुकेशन में बिल्कुल ध्यान नहीं दिया जा रहा है, बिल्कुल भी नहीं. इसलिए स्टूडेंट्स के लिए मैं यहाँ पे आई हूँ क्योंकि मैं खुद तैयारी कर रही हूँ इस चीज की. मेरा भी नहीं हो पा रहा. मेरे माँ बाप खुद बोल रहे हैं करियर में क्या ही है, कुछ नहीं है एजुकेशन में. इसलिए अब मैं यहाँ पे आई हूँ कि हाँ भाई मांगे पूरी करो, वरना देखो हमारे बोर्ड पे क्या लिखा है? ये बोर्ड पे लिखा है RIP करियर शादी. हाँ, RIP करियर शादी.com. हेयर आई कम दुल्हन के जोड़े में. और उल्टी बाजू में क्या लिखा है? कुछ पूछो, अब तो रिजाइन कर दो भाई, अब तो कर लो. करेंगे क्या? क्या लगता है आपको? लगता तो नहीं है, बहुत ही मुश्किल है. क्यों? क्या ही बोल सकते, यही देख लो. अब क्या ही बोल सकते, आप देख ही रहे हो सभी को. वेट अभी शादी से क्या करनी है? मैं यहाँ पे कि यहाँ पे पहले कम से कम मांगे तो पूरी करो एटलीस्ट. कि ऐसे मैं आ रही हूँ मैं, अब तो समझो, कुछ तो समझो. यही चीज बोलना है. इसलिए क्या लगता है रिजाइन हो सकता है धर्मेंद्र? लगता है, पर अब जब मोदी जी का जो अभी आया था लास्ट वीडियो से देख के लग रहा है कुछ तो होगा सही. ज्यादा भी नहीं, थोड़ा बहुत ही हो जाए पर हो जाए सही, बस यही मांग दिया. आपने कॉकरोच जनता पार्टी ज्वाइन की है? हाँ करी है. वैसे नॉर्मली करी है, ऐसे कुछ नहीं है, बस प्रोटेस्ट के लिए आई हूँ मैं. कितना टाइम आप रुकोगी इधर जंतर मंतर पे? अभी 1 घंटा रुकूंगी, जब तक लग रहा है कि हाँ यहाँ पे थोड़ा सही हो जाए, मेरी मांग पूरी हो रही है, तब तक के लिए रुकूंगी मैं. मांग पूरी होगी लगता है? हो जाए, क्या पता ऐसे जोड़े में हो जाए. और आप क्या पढ़ाई करते हो? नीट की तैयारी कर रही थी मैं, पर मुझे अब लग रहा है नहीं करनी चाहिए मेरे को, क्योंकि माँ बाप ने बोल दिया है कि एजुकेशन में है ही नहीं कुछ स्कोप ही नहीं है भाई. इसलिए मैं आ गई शादी के जोड़े में. ही नीटची तयारी करणारी मुलगी आहे खरं तर. हा करत होती आणि ती थेट आलेली आहे या नववधूच्या वेशामध्ये थेट जंतर मंतरवर. इंदिरापुरम हा दिल्लीतलाच एक भाग आहे, त्या भागातली ही तरुणी आहे. तिचं नाव आहे दिव्या. व्हिडिओ जर्नलिस्ट सुरेश सावंतसह मी संदीप राजगोळकर, पुढारी न्यूज, नवी दिल्ली.